आज आपण पाहणार आहोत भारतीय संविधान. भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी दीक्षा आणि आपण पाहता प्राऊड टू बी ॲन इंडियन चॅनल. तर भारतीय संविधान सभेची निर्मिती कशी झाली व त्यासाठी कोणकोणत्या सभा भरवण्यात आल्या याचा आपण प्रवास बघूयात. सर्वप्रथम 1934 साली M.N. राव यांनी संविधान सभेची मागणी केली. त्यानंतर ऑगस्ट ऑफर आली, पण त्या ऑगस्ट ऑफरमध्ये भारतीय सदस्य एकही नसल्यामुळे आपण ती ऑफर फेटाळली. नंतर दुसरं महायुद्ध सुरू असताना क्रिप्स मिशन आलं की जेथे त्यांनी ऑफर केली की आपण त्यांना मदत करावी दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि ते आपल्याला संविधान लिहिण्यासाठी मदत करतील. आपण ती पण आपल्याला युद्धामध्ये सहभाग व्हायचं नव्हतं, त्यामुळे आपण ती पण ऑफर आपण फेटाळली. फायनली 1946मध्ये कॅबिनेट मिशन आली आणि त्यांनी आपल्याला संविधान लिहिण्यासाठी आपल्या अटी मान्य केल्या आणि आपण आपल्या घटना लिहिण्याचा प्रवास सुरू केला. त्यासाठी सदस्यांची निवडणूक घ्यायची होती. तर ती निवडणूक कशी झाली, जी समित्या होत्या त्या समित्यांचे जे सदस्य होते त्यांची जी निवडणूक प्रक्रिया होती ती प्रत्यक्षपणे करायची होती, परंतु वेळेअभावी आपण ती अप्रत्यक्षपणे केली होती. अप्रत्यक्षपणे 389 सदस्य होते. त्यापैकी 93 हे राज्यांचे होते, म्हणजे जे तेव्हा प्रांत होते त्या प्रांतांची होते. आणि त्या प्रांतांच्या सदस्यांना आपण जे राजे रजवाडे होते त्यांनी त्यांचे सदस्य हे नॉमिनेटेड म्हणून दिलेले होते. जे उर्वरित भारत होता ज्यांच्यावर ब्रिटिशांचे राज्य होते असे 296 सदस्य होते की ते आपण अप्रत्यक्षपणे निवडून दिले होते. त्यापैकी 296 पैकी 292 हे गव्हर्नरकडून होते. जेव्हा घटना लिहिण्याचं काम होते तेव्हा अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवडणूक व्हायची व जेव्हा घटनामध्ये किंवा कायदे बनवण्याचं काम असेल तर तेव्हा माळवणकर हे अध्यक्ष असायचे. असे आपल्याला अध्यक्ष 2 होते. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मान्य सादर केला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि त्यांना त्या ठरावांना मान्यता मिळाली 22 जानेवारी 1947. त्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय, एक उद्दिष्टांचा ठराव म्हणजे आजचा आपल्याला प्रस्तावना, राज्यघटनेची प्रस्तावना त्यालाच आपण प्रतिज्ञासुद्धा म्हणतो, जे आपल्या संविधानामध्ये आपण पहिल्या पेजवरती लिहिलेली आहे. संविधानाचे कामकाज पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या अशा 22 समित्या होत्या, पण त्यापैकी काही महत्त्वाच्या अशा काही समित्या होत्या की त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचे आहे. तर चला पाहूया त्यापैकी महत्त्वाच्या समित्या. काही समित्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिन्हा होते. त्यांच्याकडे सुकाणू समिती होती, ध्वजारोहण समिती, स्टाफ वित्तीय समिती आणि कार्यपद्धती समिती. त्यानंतर होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे संघ अधिकार समिती, संघ राज्य घटना समिती, राज्यासोबत वाटाघाटीची समिती, अशा अनेक समित्या होत्या. त्यामध्ये वेगवेगळे कार्यकर्ते होते आणि त्यांचे ते अध्यक्ष होते. पण सर्वात महत्त्वाची समिती होती ती घटना समिती, जिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आणि त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यालाच मसुदा समिती असं म्हणतात. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. त्यालाच आपण ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो. तर ही जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यामध्ये इतर पण सदस्य होते, जसे N. अय्यंगार, अल्लादी अय्यर, K. M. मुन्शी, सईद सद्दुल्ला खान, A. N. माधवराव व T. कृष्णामाचारी असे अनेक सदस्य होते. पण आपण प्रत्येक वेळेस असं बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घटना लिहिली. त्यामागचं मेन कारण असं होतं की हे जरी सदस्य मसुदा समितीमध्ये होते की त्यांना संविधानाचा ड्राफ्ट तयार करायचा होता, परंतु काही कारणामुळे प्रत्येक सदस्य त्या घटना समितीचा ड्राफ्ट तयार करते वेळेस उपस्थित नव्हते. एका व्यक्तीची मृत्यू झाली, एका व्यक्तीनं राजीनामा दिला, एक व्यक्ती त्यावेळेचे जे आपले प्रांत होते त्या प्रांतामध्ये अडकलेले होते त्या कामकाजामध्ये. 2 व्यक्ती होते की ते दिल्लीपासून लांब होते, त्याच्यामुळे ते ड्राफ्टिंगसाठी येऊ शकत नव्हते. आणि एक व्यक्ती होती की ती अमेरिकेमध्ये होते आपले हे जे भारतीय व्यवस्थित होतं ते कामकाज पाहण्यासाठी. त्यामुळे पूर्ण कारभार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच आलेला होता. त्यांनी सर्व देशांचे घटना वाचून त्यानुसार भारताची घटना तयार केली.
त्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. अर्थातच हा काळ मोठा होता, परंतु भारताची घटना पण तेवढीच मोठी आहे. एका देशाचं संविधान लिहिणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि भारतसारख्या विविधतेने नटलेल्या देशाची घटना लिहिणं ही तेवढंच अवघड काम आहे. त्यामुळे हे किती महत्त्वाचं काम होतं आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम पूर्णपणे शेवटपर्यंत घेऊन गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जगामध्ये सर्वात मोठी जी घटना आहे ती भारताची आहे, लिखित पण आणि मोठ्या स्वरूपात पण. त्यामुळे वेळ जरी लागला तरी पण भारताचं संविधान हे खूप महत्त्वाचं आणि खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं गेलेलं संविधान आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते आपल्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.